झेंडू असं पीक आहे की आपल्याला सुखात बी चालतं दुखात बी चालतं. बरोबर बरोबर. मंडळी नमस्कार, तुम्ही पाहत असाल की आपण आज झेंडू पिकामध्ये उभे आहोत आणि झेंडू पिकाबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये जे आहे ते झेंडू पिकाचा जो योग्य वेळ आहे लागवडीचा तो नेमका कोणता आहे, जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन येईल आणि योग्य भाव भेटेल आपल्याला. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो जाणून घेणार आहोत आपण की मातीची निवड, त्यानंतर हवामान कसं असलं पाहिजे, माती कशी असली पाहिजे, त्यानंतर याच्यामध्ये पूर्व मशागत नेमकी काय केली पाहिजे, लागवडीची जे 2 ते 3 पद्धती आहेत त्याच्यामध्ये योग्य पद्धत नेमकी कोणती आहे, त्यानंतर जे वेगवेगळे वाहनं आहेत मार्केटमध्ये सध्या उपलब्ध त्याच्यापेक्षा सर्वात चांगले जे वाहनं आहेत ते वाहनं कोणते आहेत, त्यानंतर एका एकरमध्ये किती रोप लावलं पाहिजे, किती अंतराने लावलं पाहिजे आणि याच्यामध्ये जे वेगवेगळे जे कीट येणार आहेत आणि रोग येणार आहेत त्याचं नियंत्रण कसं करायला पाहिजे, आपण नेमके कोणते कोणते अटॅक आलेले आहेत सध्या या प्लॉटमध्ये आणि त्याचं नियंत्रण आपण कसं केलेलं आहे ते समजून घेऊ आपण. आणि त्यानंतर याचं जे खत व्यवस्थापन आहे, पाणी व्यवस्थापन आहे, याच्यामध्ये येणारे जे तण आहे तण नियंत्रण, त्यानंतर माती लावलेली ऑलरेडी आपण इथे प्लॉटमध्ये पाहू शकतो. तर ते माती कधी लावली पाहिजे, त्याच्यामध्ये जे आहे ते एक आंतरमशागत केल्याने उत्पादनामध्ये 20 ते 30% वाढ होते. तर ती आंतरमशागत नेमकी कोणती आहे आणि ती कधी करायला पाहिजे, अशा जे सविस्तर माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत. आणि स्पेशली एकरी जे उत्पादनाचं जे गणित आहे त्याच्यामध्ये खर्च किती होतो, नफा किती मिळतो आणि एकरी उत्पादन जे आहे ते नेमकं किती येतं, सविस्तर गोष्टी जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर चला शेतकऱ्याकडनं जे आहे ते आपण माहिती घेऊ. नमस्कार मंडळी, माझे नाव कैलास भावर. मी 30 गुंठे क्षेत्रावर झेंडूची लागवड केलेली आहे आणि ज्यांना कोणाला जर झेंडू लागवड करायची असेल आणि भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल त्यांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. झेंडू पिकामध्ये जर पैसा कमवायचा असेल तर त्याच्यामध्ये जे मुख्य काम आहे ते म्हणजे योग्य टायमाला जे आहे ते झेंडू पिकाची लागवड झाली पाहिजे. तर शेतकऱ्याकडनं जाणून घेऊ आपण की झेंडू पिकं तर पूर्ण वर्षभर शेतकरी लागवड करतात, पण सगळ्यात जास्त भाव आणि सगळ्यात जास्त जे उत्पादन भेटतं शेतकऱ्याला तर नेमकं कधी भेटतं आणि कधी लागवड करायला पाहिजे. नमस्कार. झेंडू लागवड हे की आपले जे सण आहे, हिंदू धर्मातले जे सण आहे आपले, ते श्रावण महिन्यामध्ये चालू होतं. हा, म्हणजे श्रावणपासून जी सुरुवात होते त्याच्यामध्ये जे वेगवेगळे सण येतात त्याच्यामध्ये श्रावण महिना असेल, त्यानंतर तुमचा गणपती पिरियड आहे. हा गणपती आहे, गणपती चांगला भाव भेटला यावर्षी. त्याच्यानंतर तुमचे नवरात्र, दसरा आणि दीपावली. हा म्हणजे हा जो टाइम पिरियड आहे तर त्याच्यामध्ये चांगले पैसे होतात शेतकऱ्याचे, योग्य रेट भेटतो. तर त्या उद्देशाने आपण त्या टायमाला लागवड करायला पाहिजे. आणि त्यानंतर बरेच शेतकरी जे आहे ते नंतर सुद्धा लागवड करतात उन्हाळ्याच्या टायमिंग मध्ये सुद्धा. तर ते नेमके कधी करायला पाहिजे आणि तो कोणता टाइम असायला पाहिजे? जानेवारी मध्ये ती योग्य लागवडीचा टाइम आहे. आपले लगन सराई बरेचसे जानेवारीत चालू होती. पुन्हा महाशिवरात्री, त्याच्यानंतर गुढीपाडवा आहे. या टायमाला तुम्हाला लगन सराई म्हणल्यावर झेंडू असं पीक आहे की आपल्याला सुखात बी चालतं दुखात बी चालतं. बरोबर बरोबर. हे दोन्ही ते याच्यामध्ये सणावारामध्ये आपल्याला चांगले पैसे देऊन जातात. त्याच्यामुळे झेंडूची जी लागवड आहे ते वर्षभर आपण कधी करू शकतो, पण जर भावाच्या आणि उत्पादनाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हा जो काळ आहे, हे जो आपला श्रावण महिन्यापासून जे आहे ते दिवाळीचा टायमिंग पिरियड आणि दुसरा जो आहे तो म्हणजे गुढीपाडवा असेल किंवा शिवरात्री असेल किंवा लग्न सराई, या टायमाला योग्य भाव भेटतो शेतकऱ्यांना. झेंडू पिकामध्ये आणखी एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे हवामान नेमकं कसं असलं पाहिजे आणि जमिनीची निवड जे करतोय आपण लागवडीसाठी तर ती नेमकी कशी असली पाहिजे. जमीन याला निचरा होणारी पाहिजे, झेंडूला मध्यम ते हलकी जमीन पाहिजे. हा, आणि तिला उतार पाहिजे, त्याच्यामुळे याचं उत्पन्न चांगलं येतं बा. हा, आणि बरेच वेळेस पाणी साचल्यामुळे मर पण होते बऱ्यापैकी शेतकरी. हा, मर लागत नाही. तर ते जर हलक्या स्वरूपाची जमीन असेल आणि वापसा होणारी जमीन असेल तर ते मरचे जे प्रमाण आहे ते कमी प्रमाणामध्ये येतं. आणि याच्यामध्ये वातावरण नेमकं कोणतं वातावरण याच्यासाठी चांगलं असतं? याच्यासाठी वातावरण आपलं पावसाळ्यात तर चांगलं राहतं, फक्त आपल्या जेणेकरून फुलामध्ये पाणी साचलं तर त्यावेळेस आपल्याला स्प्रे करता आला पाहिजे, नाही तर ते डाग पडला तर मार्केटमध्ये आपल्याला भाव कमी भेटतो. हा, आणि आणखीन एक आपण असं ऑब्झर्व केलंय शेतकऱ्याकडनं की ज्यावेळेस तापमान जास्त असतं म्हणजे सूर्यप्रकाश जर चांगला असेल तर फुलं उमगणं किंवा फुलाचं उत्पादन जे आहे ते शेतकऱ्यांना चांगलं भेटतं. बरोबर. तर ते एक मुद्दा सूर्यप्रकाशामुळेच आपल्याला हे प्रकाश संश्लेषण क्रिया होती आणि याच्यापासून फुलं येते. त्या काळामध्ये आपल्याला जास्त फुलं, आपण बघ आपल्या घरासमोर जर झाड असलं सतत पाऊस जर चालला तर आपले फुलं उमलत नाही. तसं हे झेंडूचं जर याला सूर्यप्रकाश जर चांगला असला तर आता पहा बरं कसे फुललेले. एक 10 दिवसाचा थोडा आमचा गॅप झालेला आहे, दसऱ्याला तोडलो तर दिवाळी अजून 10 दिवस पुढे.
तरी सुद्धा एकदम पूर्ण एकदम शेत पूर्ण जे आहे ते पूर्ण हा भरून गेलेलं पूर्ण आहे. एकदा भरून आलेला आहे. झेंडू पिकामध्ये आणखीन एक महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे पूर्व मशागत याच्यामध्ये नेमकी काय केली जाते आणि लागवडीची पद्धत जी आहे त्याच्याबद्दल माहिती सांगा थोडक्यात. सर्वप्रथम याला खोल नांगरून घ्यायचं. हा. नागाटी झाल्यानंतर याला 1-2 पाळ्या द्यायच्या. हा. पाळ्या दिल्यावर तुम्हाला बेडवर करायचा का साधी पद्धत करायचं हे तुम्ही ठरवा. आता ते काय झालं होतं, याच्यामध्ये मी अगोदर गोबी टाकले होते. हा. गोबी टाकल्यामुळं मला याचं मशागतीला वेळ नाही भेटला. हा. मी काय केलं, ठिबकची नळी आथरली आणि याच्यावर टोकन पद्धतीनं लावून दिला असं. बरोबर. आणि नंतर त्याला आपल्या वखराच्या पाळीने त्याला भर दिली. बरोबर. आणि याच्या आपल्याला जर पूर्वनियोजित करणं असेल हा. तर आपण मल्चिंगवर बेड पद्धतीनं करू शकता. मध्यम जमिनीत एकदम चांगला उतार येईल आणि झाड बी डेव्हलप होईल. याची लागवड 4.5 बाय 2 केलेली मी. हा. तर एकरी झाडे बसले 6,200. झेंडू पिकामध्ये आणखीन एक महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे योग्य वाणाची निवड करणं. तर आपण जे लागवड केलेली आहे ती नेमका कोणतं वाण आहे सांगा तुमच्या पद्धतीने. मी आता ही जे लागवड केली US चे 512 लावले. हा. US आणि- ॲग्री सीड्सचे जे आहे ते 512 आहे. आणि तुम्ही अदर व्हरायटी लावू शकता. एक आपले याचे प्राईम आहे, अष्टगंधा आहे. बरोबर. आता त्याच्यानंतर जे हा तर जे आपण ओव्हरऑल शेतकरी जे आपण नेहमी भेटतो झेंडूचे किंवा तुम्ही पण मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर काही शेतकऱ्याला भेटला असाल तर त्यांच्याकडनं पण आपण जे जाणून घेतलंय त्यानुसार जर सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये आपण पाहतो एकतर अष्टगंधा आहे किंवा अष्टगंधा प्लस आहे. त्यानंतर ईस्ट वेस्ट सीडचं सुपर ऑरेंज आहे. त्यानंतर प्राईम ऑरेंज आहे. तर हे सुद्धा वाहनं जे आहे ते चांगले आहेत. तुम्ही याची पण जे आहे ते लागवड करू शकता. त्यानंतर जे आहे ते बाजूला पिवळ्या झेंडूची पण लागवड झालेली दिसते आपल्याला या शेतामध्ये. तर ते नेमकं कोणतं वाहन आहे? ते ह्याच कंपनीचं US चं 513 आहे. त्याच्यानंतर तुम्ही पितांबरी लावू शकता, हा. टेनिस लावू शकता. हा म्हणजे जे इंडस सीडचं जे आहे ते पितांबरी पण आहे किंवा टेनिस बॉल म्हणून ते पण आहे. ते पण वाहनं चांगली आहेत. दोन्ही वाहनं हा. तुम्ही निवडू शकता. आणि सोबतच जे आपण शेतकऱ्यांसोबत जी चर्चा केली त्यानुसार असं पण लक्षात आलेलं आहे की ईस्ट वेस्ट सीडचं जे सुपर येल्लो येतंय ते सुद्धा एकदम चांगलं परफॉर्मन्स देतंय. आणि एक अंबर येल्लो म्हणून पण येतं श्रीराम बायोसीडचं, तर ते पण चांगलं आहे. तर म्हणजे तुमच्या पद्धतीनं तुमच्या मार्केटमध्ये आणि तुमच्या एरियामध्ये जे वाहनं सूट होतात आणि चांगलं उत्पादन देतात त्या वाहनाची जी आहे ती तुम्ही निवड करू शकता वाहनामध्ये. आता आपण जे पाहतोय की शेतामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने पीक आलेलं आहे झेंडूचं, तर तुम्ही जे खत व्यवस्थापन केलेलं आहे एकदम सुरुवातीपासून आतापर्यंत तर ते थोडक्यामध्ये सांगा. मी सुरुवातीला एक 8 दिवस अगोदर शिलगू त्याला झेंडू. हा. त्याला एक ड्रिचिंग केली आपली बुरशीनाशकची. हा. आणि 19 2 किलो सोडलं. ओके. आणि त्याच्यानंतर रासायनिक खताचं एक पोतं आणलं मादन कंपनीचं 24-24. हा. ते त्याला असं दिलं आणि कोळप मारलं. हा. म्हणजे ते कोणत्या अवस्थेमध्ये केलं होतं तुम्ही? ते आता अगोदर 8 दिवसानंतर त्याला ड्रिचिंग केली. हा. आणि 19 दिलं. बरोबर. त्याच्यानंतर 8-10 दिवसांनी नंतर 24-24चं एक पोतं टाकलं आणि त्याला एक पाळी दिली. हा. म्हणजे पीक जे रोप जे होते त्याच्या हा. बाजूला टाकलं आणि लगेच पाळी मारून घेतली, त्याला थोडी थोडी भर दिली. बरोबर. हा. त्यानंतर मग आणखीन काय खताचे मॅनेजमेंट केलं? नंतर- कोणी झालं त्यानंतर 12 झाला. त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट, बोरान हा. म्हणजे आणि सल्फर, हा. थायरॉइड हा. म्हणजे आपले थायरॉइड म्हणतो आपण त्याला, बरोबर. ते आपण दिलं सल्फर. ओके. त्याच्यामुळे याच्यावर जे याची रोगप्रतिकार क्षमता वाढली, कळ्याची साईड वाढली हा. आणि डेव्हलप झालं. बरोबर. सल्फर पण जे आहे ते जे आपलं मुख्य खत तर आपण टाकतोच NPK, सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत मायक्रोन्यूट्रिएंट ते सुद्धा खूप महत्वाचे आहेत. आणि स्पेशली सल्फर जे आहे ते कोणतंही फुल पीक असेल त्याच्यामध्ये तुम्ही गुलाब असेल, झेंडू असेल किंवा इतर पण जे काही फुलं पिकं असतील त्याच्यामध्ये सल्फरचं जे काम आहे ते खूप महत्वाचं काम आहे आणि ते तुम्ही टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट पण जे आहे ते पूर्ण शेतामध्ये दिसतोय चांगल्या पद्धतीने. आणि त्यानंतर मग अशामध्ये जे आहेत आता फुलं लागायला सुरुवात झाली त्याच्यानंतर मग काही केलेलं आहे तुम्ही नियोजन का आता त्याला 0050. हा. 0050 दिलेलं आहे. बस 0050 दिलेलं, बाकी काही खतनी केले. बरोबर. फवारणी स्प्रे मध्ये. हा. आणि जे पहिला तोडा तर झालेला आहे, आता पहिला तोडा झाल्याच्या नंतर आता दुसऱ्या तोडाला आलेला आहे, तर या कालावधीमध्ये तुम्ही काय वापरलेले आहे? त्याला एक हे दिलं 42-47 म्हणून 2-2.5 किलोचा डोस दिलेला आहे. बरोबर. आणि पाणी दिलेलं आहे, बाकी काही नाही. आणि एक वरून स्प्रे घेतलेला आहे बेराझेड प्लस M45. बाकी काही केलं नाही, एवढं मेंटेनन्स नाही. बरोबर. तर म्हणजे या पद्धतीने जे आहे ते त्यांनी खताचं नियोजन केलेलं आहे आणि प्लॉट जो आहे तो एकदम चांगल्या पद्धतीने जे आहे ते उभा केलेलं आहे. त्याच्यानंतरची जी महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे झेंडू पिकामध्ये जे आता बऱ्यापैकी अंतर दिसतंय, जवळपास आपलं 4 फुटाचं अंतर आहे ना? 4.5 बाय 2. हा. 4.5 बाय 2 फुटाचं अंतर आहे. तर याच्यामध्ये अंतर मशागत नेमकी आपण काय काय केलेली आहे त्याबद्दल? मी अगोदर याला काय केलं,
एक 15 दिवस याला पाळी देत राहिलो. हा पाळी दिल्याच्या नंतर मग मी काय केलं बा, आता याला झाड तर काही डेव्हलप होऊ राहिलं नाही. हा मग माझ्या मनामध्ये एक विचार आला, आपण मेथीचं पीक मध्ये आंतरपीक म्हणून घेऊ शकतो बा. बरोबर. त्याला एकदा माती लावून घेतली. हा व याला माती लावणं खूप गरजेची आहे. हा. जे झेंडू आपले जे करणारे शेतकरी आहे, त्यांना मी एक सांगू इच्छितो की याला जारवा खूप असतो. बरोबर. या जारव्याला जर तुम्हाला पकड धरायची आणि झाड जर डेव्हलप करायचं आहे तर याला भर देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही शक्यतो खालीच करा, आणि याला जर भर दिली बेडपेक्षा बी तर खूप चांगलं हे फास्ट झाड वाढत. आणि त्यानंतर आणखीन एक महत्वाची बाब यांच्याकडनं समजली आपल्याला की मेथी पिका जी आहे हे आंतरपीक म्हणून आंतरपीक म्हणून मी घेतलं आणि मला 50-55 रुपयाचा भाव भेटला. बरोबर. आणि माझं 25,000 रुपये जवळजवळ प्लस राहिले. म्हणजे माझं जे झेंडू लागवडीचं खर्च आहे तो बऱ्यापैकी आला. मेथी आंतरपीक लागल्यामुळे फायदा झाला तो एक जे आहे ते आपला. आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हणते ना आपला आंतरमशागत, त्याच्यामध्ये तण व्यवस्थापन, ते महत्वाचाच मुद्दा आहे. तण व्यवस्थापन मी अगोदर निंदून घेतलं. बघा तुम्ही माझ्या शेतात तण दिसतंय, मी कोणत्याही प्रकारे तणनाशक मारले नाही. काऊन की याचा परिणाम या कळ्यावर उमलाला होतो. म्हणून तणनाशक मारू नका. शेतकऱ्यांना विनंती माझी की तुम्ही पाळे मारा, हे करा, परंतु हे लागल्याच्या अगोदरच तुम्हाला तणनाशकचं नियोजन करणं गरजेचं आहे. बरोबर. एकदा कळी लागल्याच्या नंतर तणनाशक वापरणं त्याचा परिणाम झेंडू पिकासाठी त्याचा परिणाम म्हणजे 50%वरच येतो झेंडू आपला. अगदी बरोबर आहे. आमच्या शेजारीचं एक प्लॉट आहे, त्याचा अनुभव मी बघितलं म्हणून मी मारलं नाही. बरोबर. आणि त्या पद्धतीने तणाचं नियंत्रण आपण म्हणजे स्वतः कोळपणी करून किंवा निंदून करून तण नियंत्रण केलेलं कधी झेंडू पिकामध्ये चांगलं आहे. नंतर झेंडू पिकामध्ये पाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते तुम्ही कसं काय करता? ते आपल्याला वातावरण पाहून करणं पडतं. वरचं आपल्या पावसाचं वातावरण, त्याच्यानंतर जमिनीतला वापसा. जर आपल्याला वापसा झाला तर आपल्याला ठिबकद्वारे द्यायला काही हरकत नाही. बरोबर. आणि थोडंफार जास्त बी झालं तर याला जारवा राहतो. जारवा असल्यामुळे याला पाण्याचं पीक आहे. बरोबर. याला पाणी जेवढं देशाल तेवढं ते फुलत चालत. झेंडू पिकामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये रोग आणि किडीबद्दल सांगायचं झालं तर आपण जे प्लॉट पाहतो त्याच्यामध्ये रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होतो. त्याच्यामध्ये थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडा असेल, पांढरी माशी असेल, त्याचा प्रादुर्भाव येतोच. सोबत आळी पण येते, पाने खाणारी, पाने गुंडाळणारी, आणि फुलामध्ये पण आळी येते. आणि सोबतच रोगाबद्दल सांगायचं असेल तर करपा येतो आणि काळा ठिपका पडतो, जो पानावर पण येतो आणि फुलाच्या पाकळीवर पण येतो, आणि भुरी पण येते पानाच्या खालच्या साईडला. तर हे जो अटॅक येतोय तर त्याचं नियंत्रण कसं काय केलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. तर सर्वप्रथम तुम्ही कोणती कीड आपल्या शेतामध्ये आले होते आणि त्याचं नियंत्रण कसं केलं ते थोडक्यात सांगा. सुरुवातीच्या काळामध्ये पांढरी माशी आली होती. बरोबर. पांढरी माशी आणि थ्रिप्ससाठी मी पॅगासेस सिजंटाचं वापरलं. ओके. आणखीन इतर काही? त्यानंतर मग आळे आल्यानंतर बेराझेड वापरलं. ओके. तर ह्या पद्धतीने त्यांनी नियंत्रण केलेलं आहे. त्यानंतर जे किडीचं नियंत्रण झालं त्यानंतर रोग काय काय आलेला आणि त्याच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे नेमकं? तिच्यावर म्हणत असा रोग येत नाही, फक्त आपला करपा. त्याच्यानंतर डावणी तर नाही म्हणता येणार, करपा येतो आणि एक असा मोजेक सारखा रोग येतो. बरोबर. मग त्याच्यासाठी तुम्ही काही उपाययोजना केली होती? त्याच्यासाठी आपल्याला फंगीसाईड वापरले आपण. ओके. कोणते उदाहरण सांगायचं झालं? उदाहरणार्थ M45 घेतलं हलकं. त्याच्यानंतर नेटिव्ह घेतलं. बरोबर. आमिस्टर टॉप पण घेतलेलं आहे. ओके. तर या पद्धतीने जे आहे ते किडीचं आणि रोगाचं नियंत्रण जे आहे ते तुमच्याकडनं करण्यात आलेली आहे. महत्वाची जी बाब जाणून घ्यायची आपल्याला ती म्हणजे याचं जे उत्पादन निघतं तर ते नेमकं किती निघतं आणि किती दिवसाला येतं आणि तुम्हाला जो भाव भेटलेला आहे तर त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या आम्हाला. तरी मी हा 30 गुंठे झेंडू लावलेला आहे, 27 गुंठे. बरोबर. त्याच्यामध्ये मला कंपनीला दिले होते 2000 झेंडू, पण त्याला काही झेंडू आलेच नाही. मग राहिला हा अर्धा एकर. बरोबर. अर्ध्या एकरामध्ये मला 7 क्विंटल झेंडू आलेला आहे. ते कंपनीच्या आता आले, पण थोडं लेट व्हरायटी ती. म्हणजे डेमो म्हणून तुम्ही? डेमो म्हणून मी घेतलेला होता. बरोबर. फक्त अर्धा एकरच पकडू आपण, तर 7 क्विंटल मला उत्पन्न आलेलं आहे पहिला तोडा जो. आणि मला 50चा भाव भेटलेला आहे दसऱ्याला. ओके. तर माझा खर्च वजा जाता 10,000 मी प्लस राहिलेलो आहे पहिल्याच तोड्याला. बरोबर. आणि आता दिवाळीला बघा, आता मला तरी वाटतं 12-13 क्विंटलला मागे येणार नाही प्लॉट. पूर्ण प्लॉट जो आहे, पूर्ण प्लॉट जे तरी माझे गणपती पिरियड हुकला. मी थोडा अगोदर पाहिजे होतो. अगदी. गणपती पिरियडला 100 रुपये भावात. बरोबर. म्हणजे नियोजन जे करतोय आपण लागवडीचं तर आपल्याला त्या पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे. मी थोडं चुकलं, मी नुसते दसरा पाहिला होता. पण याच्यामध्ये 7-8-10 तोडे, 7 तोडे तरी चांगले काढू शकतो आपण. या हिशोबाने त्याचं लागवड करावी.
म्हणजे गणपतीच्या 60 दिवस हा, अगोदर 60 जर नियोजन केलं तर ते गणपतीचं पण होईल, नवरात्री होईल, हा. दसरा होईल, दिवाळी होईल. बरोबर म्हणजे- ते सीझनला येते ती. हा, तर त्या पद्धतीने आपल्याला प्लॅनिंग करावं लागणार आहे. आणि सोबतच जे आहे ते आता आपण पाहतोय की दिवाळीला जे आहे ते आणखीन एक 10 दिवस बाकी येतात. हा आणि पण प्लॉट जो आहे तो आता अर्जंट मध्ये आलेला आहे. काही फुलं लहान आहेत, काही फुलं मोठे झालेले आहेत. बरोबर आहे. तर मग आपल्याला याच्यासाठी काही करावं लागणार आहे का? आता याच्यासाठी बघा, आता हे जे फुलं आहे हे हा. मोठाले हा. हे आपल्याला काढून घेणं. आता सध्या मार्केट कमी आहे, 30 रुपये मागू राहिले, पण हे काढणं गरजेचं आहे. हे काढल्यानंतर याच्यात जे दुसरे छोटे मोठे फुलं आहे हा हा याच्यामध्ये याचं जे ताकद चालल्या जाईल, हा. हे याचा फायदा होईल. आणि हे फुल जे खराब होणार आहे हा हा हे आपल्याला दिवाळीला काही कामात येत नाही. बरोबर. त्याचा बी 10-20 रुपये 5-25 रुपये जे पडेल पात्रात पाडून घेणे. हा. पण जे बाकीचं जे फुलाचं उत्पादन आहे त्याच्यामध्ये आपल्याला चांगला फायदा भेटू शकतो. हो, त्याच्यामुळे जे मोठे मोठे दिसत आहेत जिथं आलेले आहेत ऑलरेडी, हा, एक 2-4 क्विंटल काढून घेणे मला उद्या. हा, मग ज्याच्यामुळं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जो आहे तो फायदा भेटू फायदा. शकतो आपल्याला. जसं की तुम्ही एकदम अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. त्याचं कारण म्हणजे आपण बरेच ठिकाणी पाहतो की जे फळवर्गीय पिकं घेणारे जे शेतकरी आहेत, त्याच्यामध्ये डाळिंब असेल, द्राक्ष असेल, किंवा अद्रक जे अद्रक असेल, किंवा हळद आहे, किंवा टोमॅटो आहे, अशा पिकामध्ये जे आहे ते निमोटोडचं प्रमाण वाढलेलं. निमॅटोड खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतोय. तर असे पण आपण काही शेतकरी बघितलेत की निमॅटोडचं नियंत्रण झालं पाहिजे या उद्देशानं सुद्धा झेंडूची लागवड करतात. हा, बरोबर आहे. तर आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहे ते लागवड करतात निमॅटोड पासून मुक्तता मिळवण्यासाठी. त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची बाब जी आहे की झेंडू लागवड केल्याच्या नंतर निमॅटोड जो आहे तो पूर्णपणे जमिनीतून मरत नाही, तर तो रिपेलेंटचं काम करतं. त्याच्या मुळामार्फत जे केमिकल निघतं, ऍसिड जे निघतं झेंडूच्या झाडामार्फत, तर त्याच्यामुळे निमॅटोड जो आहे तो वर येत नाही किंवा पिकाला नुकसान करत नाही, तो लांब जातो. आणि काही काही शेतकऱ्याची अशी मानसिकता आहे की झेंडू लावला म्हणजे निमॅटोड मरून जातो. निमॅटोड मरून जात नाही, तर त्याचं रिपेलेंटचं काम जे आहे ते झेंडू पीक करतं. आणि बरेच शेतकरी जे आहे ते पिकाची फेरफालट करायच्या उद्देशानं सुद्धा जे आहे ते झेंडू पिकाची लागवड करतात. ते एकदम महत्वाचा मुद्दा जे आहे ते तुम्ही मांडलात.